आणि यानंतर आपण थेट जाऊयात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतायत। मिळावे याकरता सुद्धा सूचना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दिल्या। तसंच दापचारी पालघर येथे आंतरराष्ट्रीय लेवलची कृषी उत्पन्न बाजारपेठ निर्माण करण्याचाही निर्णय आज माननीय मुख्यमंत्र्यांनी केला। आणि शेतपांधरण रस्त्याला क्रमांक देणे, शेतपांधरण रस्ते मोजणी करणे, खुले करणे आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्याकरता योग्य रस्ता असणे याकरता एक डॅशबोर्ड आम्ही तयार केलेला आहे, प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे। लवकरच याचे क्रियान्वयन या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची रस्त्याची तक्रार, शेतरस्त्याची तक्रार आम्ही या ठिकाणी मॉनिटर करणार आहोत। असं मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे। सर, इगतपुरीमध्ये जे पर्यटक गेले होते ते एका गावगुंडांनी त्यांचा पाठलाग करून मारायचा प्रयत्न केला, त्यांचे व्हिडिओ सुद्धा आले। कडक कारवाई करावी अशी त्या कुटुंबांना मागणी केलेली आहे। नाही, इगतपुरीच्या घटनेमध्ये तातडीनं त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सर, उल्हासनगरमध्ये टेंडरची केस झालेली आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे, त्याच्या घराने हा अपघात झाला आहे, वडिलांचा मृत्यू झाला आहे, मुलगा गंभीर जखमी आहे। मला जरा एकदा बघून घ्यावं लागेल, कारण ही घटना माझ्याकडे आता सांगताय तुम्ही, मी बघून घेतो काय परिस्थिती आहे। आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने महत्वपूर्ण फैसले लिए हैं। किसानों की जो बुआई होती है, वो बुआई के समय अगर गलत सीड दे दिया, मार्केट में किसी ने गलत सीड बेच दिया, अभी आप देखा होगा सोयाबीन वगैरह के गलत सीड देने से वो निकला ही नहीं, किसान ने बो दिया लेकिन निकला ही नहीं है। ऐसे स्थिति में किसानों की क्या गलती है? फंसाया गया किसानों को। और साथ साथ में जब कभी उगाई होती है तो कुछ ना कुछ नेचुरल क्लाइमेट आ जाती है, तो उनका जो दिया हुआ फसल है खत्म हो जाता है। हाँ सर, रोज राज्यामध्ये शेतकऱ्याचं पीक पेरणी झाल्यानंतर त्याची उगवणी होत नाही। मुख्यतः एखाद्या सप्लायरनी खोटं बी बियाणं दिल्यामुळं किंवा बोगस बी बियाणं दिल्यामुळं शेतकऱ्याचं पीक उगवत नाही, किंवा पीक उगवलं आणि नैसर्गिक आपत्ती आली तर लावलेलं पीक त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतं। याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुबार पेरणी करावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली कुठल्याही कारणाने, तर त्यांना आता शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा बी बियाणे आपल्या पैशाने घेण्याऐवजी दुबार पेरणी करता जो लागणारा बी बियाणं त्याच्याकरता लागणारा निधी आहे तो डीपीडीसी पालकमंत्र्याच्या डीपीडीसीच्या माध्यमातून देण्याचे आज निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला। अमरावती, अकोला, नागपूर आणि राज्याच्या इतर भागामध्ये जे बोगस बी बियाणामुळं आज पीक आलं नाही, सोयाबीनचं पीक आलं नाही, कापसाचं पीक काही ठिकाणी आलं नाही, आणि त्यामुळं त्यांना बी बियाणं आता शासन उपलब्ध करून देणार आणि डीपीसीच्या पैशातून उपलब्ध करून देणार असा निर्णय आज घेतलेला आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं मनापासून आभार मानतो। वारीमधील मृत्युमुखी झालेल्या परवाच्या घटनेमध्ये, कालच्या घटनेमध्ये जे मृत्युमुखी झाले आणि जे त्या ठिकाणी गंभीर जखमी झाले
त्यांना शासनाची पूर्ण मदत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला. तिसरा महत्त्वाचा या ठिकाणी आदिवासी भागातील वनपट्टे असताना वनपट्टे मिळाले नाही, त्यांचं पुनर्विलोकन आवश्यक आहे. या पुनर्विलोकनाकरता पुन्हा एकदा वनहक्क समितीच्या बैठक घेऊन त्यांचं पुनर्विलोकन करावं आणि ज्यांना वनहक्क पट्टे मिळाले नाही त्यांचे पट्टे वाटप मिळावे, याकरता सुद्धा सूचना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दिल्या. तसंच दापचारी पालघर येथे आंतरराष्ट्रीय लेवलची. तर चंद्रशेखर बावनकुळेंच्या या पत्रकार परिषदेवर लक्ष असेल. तुर्तास एक नजर या तासाच्या हेडलाईन्सवर.